पुण्यामध्ये तर 100% नसेलच। फायनल गार्निशिंगची कोथिंबीर आणि आपला बेस सुक्याचा तयार झालेला आहे। आजपर्यंत मला तर वाटत नाही की कुठे चालू केलेली आहे कुणी। अस्सल महाराष्ट्रीयन थाळ्या नवीन काहीतरी लॉन्च करत आहोत, तयार होत आहेत। 15 ते 20 मिनिट आता आपल्याला लागणार आहेत। तर श्रावण चालू झाला आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण अस्सल महाराष्ट्रीयन थाळ्या नवीन काहीतरी लॉन्च करत आहोत। त्यातलीच एक आपली असणार आहे ती शेवगा थाळी। आणि शेवगा थाळी आजपर्यंत मला तर वाटत नाही की कुठे चालू केलेली आहे कुणी। पुण्यामध्ये तर 100% नसेलच। तर एकदा शेवगा थाळी कशी आहे ते आपण बघूयात। प्रॉपर आपण शेवगा सेम साईज मध्ये कट करून घेऊन त्याचं वरचं जे कव्हर आहे ते काढण्याचा जेवढा जास्तीत जास्त निघेल त्याचा प्रयत्न करतो। यानंतर आपण शेवगा प्रॉपरली वॉश वगैरे करून घेणार आहेत। शेवगा आपला व्यवस्थित क्लीन करून झालेला आहे। आता आपण त्याला एकदम प्रॉपरली वॉश करून घेणार आहेत। शेवगा बॉईल करून घेणार आहेत। त्यासाठी सर्वात प्रथम आपण तेल घेतलेलं आहे। तेल, लसण अद्रकची पेस्ट, हळद, मीठ सगळं व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपण शेवगा ऍड करून घेणार आहेत। याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा कांदा, खोबरं किंवा शेंगदाण्याचं कूट हे सुरुवातीला ऍड करत नाहीत। प्युअर सूप किंवा स्टॉक वॉटर आपण सुरुवातीला फक्त शेवग्याचं काढून घेणार आहेत आणि त्यानंतर सूपचा तडका वेगळा असणार आहे, रस्सा आणि फ्राय असे वेगवेगळे आयटम आपले त्यापासून बनणार आहेत। पाणी ऍड करून घेणार आहेत। तर सर्व पदार्थ आपले आता ऍड करून झालेले आहेत। आता 15 ते 20 मिनिट आता आपल्याला शेवगा शिजायला लागणार आहेत। तर त्याला आपण झाकून ठेवणार आहेत। तर शेवग्याला एक मस्त उकळी आलेली आहे। तसं ताटातलं पाणी आणि शेवटची उकळी आणि शेवगा आपला बॉईल झालेला आहे। तर शेवगा आपला प्रॉपर आता बॉईल झालेला आहे। तर आपण शेवगा बाजूला काढून ठेवणार आहेत आणि जे स्टॉक वॉटर आपलं सूप निघलेलं आहे त्याला आपण थोडासा तडका मारून त्याची भाजी आणि सूप असे 2 आयटम बनवणार आहेत त्याच्यापासून। तर शेवगा आता आपण प्रॉपरली काढून घेतलेला आहे। आता जे स्टॉक वॉटर सूप राहिलेलं आहे तर त्याला आपण 2 याच्यामध्ये डिवाइड करणार आहेत। एक म्हणजे आपलं फायनल शेवग्याचं सूप आणि शेवग्याचा रस्सा। त्याची प्रोसेस आता आपण बघूयात। सर्वात प्रथम आपण शेवग्याचं सूप बनवणार आहे। त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा थोडंसं तेल ऍड करून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण थोडीशी लसण अद्रकची पेस्ट वापरणार आहे। खोबऱ्याची पावडर आहे जी आपली इन हाऊसच बनते सुगरण सासूबाईची। थोडीशी धना पावडर, ती सुद्धा आपली सुगरण सासूबाईचीच असते। सर्व व्यवस्थित परतून घेणार आहेत आपण पदार्थ आणि त्याच्यामध्ये आपण जे शेवग्याचं स्टॉक वॉटर काढलेलं आहे ते आता ऍड करून घेणार आहे। फायनली आपलं सूप तयार झालेलं आहे। थोडीशी कोथिंबीर आणि सूप रेडी। खूप जास्त घट्टपणा येत नाही कारण प्युअर पाण्यामध्ये आपण सूप बनवलेलं आहे। व्हेज साठी सेपरेट वाटण तयार केलेलं आहे ते आपण ऍड करून घेणार आहेत। जसं नॉनव्हेजचं वाटण आहे तसं खास आपण व्हेज साठी वाटण करून घेतलेलं आहे, ज्यामुळे भाजीला एक चांगला दाटसरपणा येणार आहे। त्याच्यामध्ये आपला काळा मसाला आहे, बाकी काही मसाले आहेत, कांद्याची पेस्ट आहे। त्यानंतर आपण सुगरण सासूबाईचा आपला काळा मसाला सगळ्यात मेन आपला घटक असणार आहे तो ऍड करून घेणार आहे। त्याच्यानंतर आपला सुगरण सासूबाईचाच कांदा लसूण मसाला, थोडंसं शेंगदाण्याचं कूट। मराठवाड्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाशिवाय कुठल्याही भाज्या होत नाहीत, त्यापैकी एक शेवग्याची भाजी आहे। तर आपण सर्व पदार्थ आता आपण व्यवस्थितपणे ऍड करून घेतलेले व्यवस्थित परतू देणार आहेत। शिजवलेल्या पैकी काही शेवग्याच्या शेंगा आपण परत एकदा रश्श्यामध्ये टाकणार आहेत आणि काही शेवग्याच्या शेंगा आपण सुक्का म्हणजे फ्राय बनवण्यासाठी ठेवणार आहेत। थोडंसं शेवग्याचं सूप आपण आता ऍड करून घेणार आहेत आणि सर्व मसाले आणि पदार्थ व्यवस्थित परत एकदा शिजू देणार आहेत। बघू शकतोय सुंदर असा आपला डार्क ब्राऊन कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये आपण परत एकदा सूप ऍड करून घेणार आहेत आणि मग आपली फायनली शेवग्याची भाजी तयार होणार आहे। तर आपण अशा पद्धतीने आपलं शेवग्याचं जे स्टॉक वॉटर काढून ठेवलेलं होतं सूप ते आपण ऍड करून घेतलेलं आहे आणि एक शेवटची उकळी आणि शेवग्याची भाजी आपली तयार। एकदम घट्ट नाही, एकदम पाणीदार नाही, मस्त असा मीडियम जाडसरपणा आहे भाजीमध्ये, बघू शकतोय आपण। उकळी आलेली आहे, फायनल गार्निशिंगची कोथिंबीर आणि आपला शेवग्याची भाजी तयार।
तर आता आपण सर्वात थाळीचा मेन पार्ट बघणार आहे, तो म्हणजे शेवगा फ्राय. त्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडासा चॉप ओनियन कांदा टाकून घेणार आहे. कांदा एकदम व्यवस्थित परतून घेणार आहेत आपण. त्याच्यामध्ये थोडीशी लसण अद्रकची पेस्ट आता आपण ऍड करून घेणार आहे. थोडासा कढीपत्ता. जे आपण व्हेज साठी जे सेपरेट वाटण बनवलेलं आहे, जे आपलं थोडंसं रश्श्यामध्ये गेलं, तेच आपण वाटण सुक्क्यामध्ये वापरणार आहे, जेणेकरून आपला प्रत्येक थाळीचा सुक्का हा सेम टेस्ट देईल. आणि थोडासा काळा मसाला आपला सुगरण सासूबाईचा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि आपला बेस सुक्क्याचा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण शेवग्याचे जे बॉइल्ड केलेले पीसेस आहेत ते आता आपण ऍड करून घेणार आहे. फायनल टच साठी थोडंसं शेवग्याचं सूप आणि आपला शेवगा फ्राय तयार होत आहे. सुंदर असा कलर बघू शकतोय आपण. मसालेदार झणझणीत असा शेवगा फ्राय आपला तयार झालेला आहे. जास्त घट्ट होऊ नये त्यासाठी थोडंसं शेवग्याचं सूप आपण ऍड करतच आहोत. थोडंसं आपलं कोथिंबीर. शेवगा फ्राय तयार. तर श्रावणासाठी जी आपण सर्वात आपली प्युअर महाराष्ट्रीयन शेवगा थाळी लॉन्च केलेली आहे, त्याचं प्लेटिंग आता आपण बघणार आहेत. कांदा लिंबू आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, हे आपण व्हिडिओमध्ये बघितल्यासारखं शेवग्याचं सूप आहे प्युअर एकदम. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले भात येणार आहे. जर कुणाला नको असेल तर त्याच्याऐवजी इंद्रायणी आणि डाळ आपण देऊ शकतो. हा एकदम झणझणीत असा शेवगा फ्राय आहे. आणि हे आपला शेवग्याचा रस्सा आहे. शेवगा फ्रायमध्ये 6 ते 8 पीसेस आहेत आणि शेवग्याच्या रश्श्यामध्ये 2 ते 4 पीसेस आपले येणार आहेत. त्याच्यानंतर स्वीटमध्ये जामून आहे, ही आपली इन हाऊस बनते ती आपली सोलकडी आहे. भाकरी, रोटी, चपाती असे सर्व ऑप्शन याच्यामध्ये असणार आहेत. आणि आपला हा फ्राय पापड असणार आहे. अशा पद्धतीने आपली ही शेवगा थाळी श्रावणामध्ये एकदा नक्की विजिट करून ट्राय करा आणि फीडबॅक नक्की द्यायला विसरू नका.